परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सईद खान यांनी पहिल्याच फेरीत विजय मिळवत महायुतीचा झेंडा फडकावला। विजयासाठी आवश्यक असलेल्या 233 मतांच्या कोट्यापेक्षा अधिक 242 पहिल्या पसंतीची मते मिळवत त्यांनी दणदणीत विजय संपादन केला। मतमोजणी सुरुवातीपासूनच आघाडीवर असलेल्या सईद खान यांनी पहिल्याच फेरीत विजय निश्चित केला। शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार डॉक्टर विवेक नावानंदर यांनी 160 मते मिळाली, तर अपक्ष उमेदवार सुनील देशमुख यांना 56 मतांवर समाधान मानावे लागले। या निवडणुकीत 8 मते बाद ठरली। निकाल जाहीर होताच परभणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी आणि जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद साजरा केला। या विजयामुळे परभणी हिंगोलीच्या राजकारणात महायुती वर्चस्व अधिक मजबूत झाल्याचे मानले जात असून आगामी राजकीय घडामोडींवरही या निकालाचा परिणाम होण्याची चर्चा सुरू झाली आहे। देशोन्नतीसाठी नजीब सिद्दीकी यांची रिपोर्ट। आताच कळालेलं आहे की आमचे नेते आदरणीय सईद भैया खान यांना पहिल्या पसंतीमध्येच 242 प्लस मतं मिळून आपल्याला त्यांनी कोटा पूर्ण केलेला आहे आणि विजयाची जी समजा आपल्याला खात्री होती त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। मी सर्वप्रथम आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब, तसेच आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, तसेच इथं परभणी हिंगोलीमध्ये आपल्या परभणीचे पालकमंत्री आदरणीय मेघनादिदी बोर्डीकर, तसेच इतर सर्व जे शिवसेना, बीजेपी आणि राष्ट्रवादी तिन्ही महायुतीचे पक्ष होते, या सर्वांच्या वतीनं मी जाहीर आभार मानतो आणि सहकार्य केल्याबद्दल मी त्यांना कोटी धन्यवाद देतो। एक सर्वसामान्य नेतृत्व पात्री विधानसभा पात्री आपला परभणी आणि हिंगोली या दोन्ही मतदारसंघातून एक सर्वसामान्याचं नेतृत्व पुढे करून विजयी केलं, त्याबद्दल सर्व मतदार बंधूचे आणि भगिनीचे जाहीर आभार मानतो। आणि ज्या प्रकारे त्यांनी विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाची खात्री येणाऱ्या 6 वर्षात त्यांना आमचे नेते आदरणीय सईद भैया खान हे 100% पूर्ण करून दाखवतील, यात कुठलीही शंका नाही। त्याच्यामुळे येणाऱ्या काळात महायुतीच्या माध्यमातून सर्वच मतदारांचे, तसेच परभणी व हिंगोली सर्व जे काही प्रश्न असतील 100% मार्गी लावल्या जातील, याची खात्री आम्ही आपल्याला देतो। घोषणा होईल अधिकृत माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि सईद भैया खान हे 242 मतं घेऊन विजयी झालेले आहेत। आम्ही सर्व शिवसैनिक आणि महायुतीचे सर्व ज्यांनी या निवडणुकीमध्ये मेहनत घेतली, सर्व पदाधिकारी, सर्व नेते मंडळी, सर्व आम्ही खूप आनंदी आहोत। हे फळ त्यांच्या कार्याचं आहे। गेली 4 वर्ष झाले सातत्यानं ते गोरगरीब वंचितासाठी काम करत आहेत। रुग्ण सेवा त्यांनी मोठ्या प्रमाणावर केलेली आहे। त्या गोरगरिबाचे आशीर्वाद आहेत। त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं, पक्षानं त्यांचं हे काम बघूनच त्यांना संधी दिली आणि महायुतीच्या सर्व नेते मंडळीनं जोमानं काम केलं। सईद भैयाच्या पाठीशी खंबीरपणे महायुती राहिली। हा विजयाचा हा दिवस, सोन्याचा दिवस आज त्यामुळे पाहायला मिळत आहे। आम्ही सर्वजण खूप आनंदी आहोत आणि नक्कीच या नेत्याला संधी पाहिजे होती। आज आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि भविष्यामध्ये परभणी जिल्ह्याचं नाव राज्यामध्ये करतील ही पूर्ण खात्री आहे। त्या नेतृत्वामध्ये एवढी धमक आहे। जेवढा आमचा परिवार आहे तेवढा सगळा परिवार आम्ही एकजूट होऊन सगळं पायाला भिंडी लावून, जसं तुम्ही म्हणले तसं आम्ही जे सहकार्य केला, समजा जे आम्ही परिश्रम केला त्याचा आज आम्हाला फळ भेटला। घरच्यांना कशी गोष्ट मिळणार आहे? साधारण माणूस आता तुम्ही काय तुमचं आमचा आनंद म्हणजे 6 वर्षाचा कसं आहे हे भावनिकच समजा आता ते कसं आहे, भावनिक क्षण आमच्यासाठी, आमच्या परिवारासाठी भरपूर आहे। कारण आमचा जे 10 वर्षाचा जे कार्यकाल होता ते आम्हाला माहिती आहे कसा होता। आता हे सगळ्यात आनंदाची गोष्ट आमच्यासाठी भरपूर आहे आणि एक समजा आता मला काय त्याच्याबद्दल फार मी बोलू शकत नाही, कारण आम्ही भावनिक याच्यामध्ये आम्हाला लई खुशी झाली आणि त्याचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आणि सगळं आमच्या समजा परभणी हिंगोलीच्या मतदारसंघाचा सगळ्याचा आम्ही फार आभार व्यक्त करतो। विरोधकांना आम्ही समजा आता हे सगळी निवडणूक हे तर झाकी अभी दिल्ली बाकी आहे।